श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कवतुका, प्रश्न करी आती विशेखा, एकचित्ते परियेसा. जय जया योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी, उदरव्यथेच्या ब्राह्मणासी. प्रसन्न जाहले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती, ऐकोनी शिष्यांचे वचन. संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता जाहला विस्तारे. ऐक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषोनी, प्रसन्न जाहले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणीतो द्विजवरू, पूजा केली विचित्रू, म्हणून आनंद परियेसा. तया सायंदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, सायंदेव विप्रकरी नमन, माथा ठेवून चरणी, न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु, त्रयमूर्तींचा अवतारू, अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचर तुझा महिमा, विश्वव्यापक तुची होसी. ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिला वेश तू मानुषी, भक्तजन तारावया, तुझा महिमा वर्णावयासी. शक्ती कैची आम्हासी, मागे न एक आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती, माझे वंश पारंपरी. भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्रपौत्री, उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुनी, पुनरपी विनवी करुणा वचनी, सेवा करीतो द्वार यवनी, महाक्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी, बोलवीतसे मज आजी. जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी जाहली तुमचे चरण, मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपुले हाती, विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणोनिया, भय सांडूनी तुआ जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविला आम्हापाशी. जववरी तू परतोनी येसी, असो आम्ही भरवसी, तुआ आलिया संतोषी. जाऊ आम्ही येथोनी, निजभक्त आमुचा तू होशी, पारंपर वंशोवंशी. अखिलाभिष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत, तुझे वंश पारंपारी. सुखे नांदती पुत्रपौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी. ऐसावर लाभोन निघे सायंदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित तयाजवळी, कालांतक यम जैसा. यवन दुष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वाला रूप होता जाहला, विमुख होनी गृहात, गेला यवन कोपात. विप्र जाहला भयचकित, मनी श्री गुरुसी ध्यातसे, कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्निसी. श्री गुरु कृपा होय जासी, काय करील क्रूर दुष्ट. गरुडाच्या पिलियांसी, सर्पतो कवणे परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी. असे कृपा श्री गुरूंची, का एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरुकृपा होय ज्यासी, कलिकाळाचे भय नाही, ज्याचे हृदयी श्री गुरुस्मरण, त्यासी कैचे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करी, ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय. श्री गुरुकृपा होय ज्यासी, यमाचे मुख्य भय नाही, ऐसे परी तो यवन. अंतःपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही, हृदय ज्वाळा होय त्यासी. जागृत होऊनी परियेसी, प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तये वेळी, स्मरण असे नसे काही, म्हणे शस्त्रे मारितो घाई, छेदन करीतो अवेव पाही. विप्र एक आपणासी, स्मरण जाहले तये वेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरण कमळी, म्हणे स्वामी तुची माझा. येथे पाचारिले कवणी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणी देऊनी, निरोप देतो तये वळी. संतोषोनी द्विजवर, आला ग्रामावेग वक्त्र, गंगातीरी असे वासर. श्री गुरुचे चरण दर्शना, देखोनिया श्री गुरुसी, नमन करीतो भावीसी. स्तोत्र करी बहुअसी, सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ म्हणती, स्थान स्थान तीर्थयात्रे.
ऐकोनी श्री गुरूंचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविणे देखा राहू न शके क्षण एका संसारत सागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धारावया सागरासी गंगा आणिली भूमीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिधले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणोनी चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनवेसी श्री गुरु म्हणते तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तये वळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवनी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यां समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहु असी त्यांसी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुनी विस्तारून सांगे नामकरणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करूनी एकाग्रू ऐका श्रोते सकळी कहो इति गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासनं सायं देववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।